80च्या दशकामधले जर आपल्याला मराठी किंवा हिंदी चित्रपट आठवत असतील तर त्याच्यामध्ये आपण सर्रास हे पाहिलेलं आहे की एखादी मुलगी सासरी नांदायला जाते, तिचा छळ होतो, एकतर तिला मारलं जातं किंवा ती आत्महत्या करते। या गोष्टीला जवळपास आता 40 वर्ष होत आलेले आहेत। मात्र ते जुने चित्रपट आजही लागू होऊ लागलेले आहेत, कारण आजही त्या महिलांचा, मुलींचा छळ केला जात आहे, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जात आहे। आणि याला जबाबदार तुम्ही आणि आम्ही आहोत, कारण आम्ही लक्ष देत नाही। आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्याच्या घरात काय चाललं आहे, आपल्याला काय घेणं देणं आहे। कमीत कमी प्रबोधन तर करू शकतो आपण। एखादा जर आपला मित्र चुकत असेल तर त्याला सांगू शकतो, असे वागू नको, असे करू नको, तुझं आयुष्य बर्बाद होईल किंवा त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल। मात्र असं होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळेच कुठंतरी या अबला नारींचा हकनाक बळी जातो, हकनाक जीव जातो। त्याच्यामुळे अशा गोष्टी आता कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। मुलींचा छळ थांबणं गरजेचं आहे, मुलींच्या होणाऱ्या आत्महत्या ह्या थांबणं गरजेचं आहे। नाहीतर येणारा काळ हा तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही। अशी जी घटना आहे बारामतीमध्ये घडलेली आहे। अवघे 1.5 वर्ष लग्नाला झालेले असताना त्या अबला नारीने अक्षरशः गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। माहेरून पैसे आणावेत, दागिने आणावेत, आमचा मानपान झाला नाही, या क्षुल्लक कारणावरून तिचा जो शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता। दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या भावाने जी फिर्याद दिली आहे त्याच्यामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख आहे। याबाबत बारामती शहर पोलिसांनी पती, सासू, सासरा आणि दिरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नंदिनी शुभम पवार असे आत्महत्या केलेले 21 वर्षीय विवाहितेचे नाव असून तिचे नोव्हेंबर 2022 साली शुभम अशोक पवार याच्यासोबत लग्न झाले होते। लग्न झाल्यानंतर अवघ्या 5 ते 6 दिवसांनी नंदिनी हिला तिचा पती शुभम पवार, सासू लीलाबाई पवार, सासरे अशोक पवार, दीर अक्षय पवार हे वारंवार शिवीगाळ दमदाटी करू लागले। लग्नात आमचा मानपान केला नाही, माहेरून 5 लाख रुपये आण, 2 तोळे सोने आण असे म्हणून तिला वारंवार मारहाण केली जात होती। दररोजच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर नंदिनी हिने 28 मे 2024 रोजी गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली। याबाबत नंदिनीचा भाऊ विक्रांत तागडकर याने फिर्याद दिली असून पुढील तपास बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर जगदाळे हे करीत आहेत। हे निश्चितच चुकीचं आहे। हे जे काही होतंय हे चुकीचं होतंय, हे घडायला नाही पाहिजे। आई वडिलांना सोडून एक बिचारी मुलगी आपल्या घरी येते, नांदायला येते, तिला आपली एक मुलगी समजून जर आपण तिला व्यवस्थित ठेवली तर ती आपल्या आईवडिलांपेक्षा जास्त आपल्याला प्रेम देऊ शकते। मात्र असं होताना दिसत नाही। आपली ती मुलगी, बाहेरून आलेली ती सून, अशी जी प्रथा जुनी पारंपरिक चालत आली ती आजही कायम आहे। आपलं ती बाबून दुसऱ्याचं कार्ट ही जी मराठीमध्ये म्हण आहे ती येथे लागू पडते। त्याच्यामुळे निश्चितच आपल्या सुनेला मुलीसारखं प्रेम द्या, तर तीसुद्धा स्वतःच्या आईवडिलापेक्षा तुम्हाला जास्त प्रेम करेल। नाहीतर नंदिनी पवारसारखे अजूनही किस्से होत राहतील आणि येणारा काळ तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही। सहकारनामासाठी अब्बास शेख, पुणे।